श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी कुंभ राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. महिन्याच्या सुरुवातीला रवी, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 11व्या घरात असतील. दुसऱ्या घरात शनीची दृष्टी असेल आणि 5व्या घरात गुरुची दृष्टी असेल. यामुळे अनेक स्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, ज्यामुळे त्यांना एकाग्रता साधण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात किरकोळ समस्या असूनही प्रगतीची शक्यता आहे. तुम्हाला परकीय स्रोताकडून फायदा होऊ शकतो. आरोग्यातील चढउतार होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांना मिश्र परिणाम अनुभवायला मिळतील. तुमचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. वैवाहिक संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. तसेच काही शैक्षणिक रोमॅन्टिक क्षण देखील असतील. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे. तुम्हाला परदेशात प्रवास करण्यातही यश मिळू शकते. कामाचे ठिकाण. जानेवारीच्या मासिक राशी भविष्यानुसार करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला असू शकतो, परंतु तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागेल. 10व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला अस्ताव्यस्त स्थितीत असेल. 11व्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासह असेल. दुसऱ्या घरात शनी आणि 5व्या घरात वक्री गुरुच्या प्रभावाखाली असेल. मंगळाचा प्रभाव संपूर्ण महिनाभर या घरावर राहील, म्हणून तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांच्याशी संबंध राखणे आवश्यक असेल, कारण कधीकधी तुमचे त्यांच्याशी काही मतभेद होऊ शकतात. तसेच जर तुम्ही तुमचे काम चांगले केले आणि अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा 16 तारखेपासून मंगळ तुमच्या 12व्या घरात उच्चस्थानी असेल, तेव्हा तुम्हाला कामासाठी परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि लांब प्रवासाच्या शक्यता असतील. यामुळे तुम्हाला कारकिर्दीत यशाची परिस्थिती निर्माण होईल. व्यावसायिकांना किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल. केतू 7व्या घरात असल्याने त्यांना अनेक प्रयत्न करावे लागतील, ज्यामुळे तुमचे प्रयत्न वाढतील, परंतु परकीय स्रोताद्वारे व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याचा पहिला भाग तुमच्यासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला 4 ग्रह तुमच्या 11व्या घरात असतील, तर 2 ग्रह देखील एका आदर्श ग्रहावर दृष्टिक्षेप करतील. अशा प्रकारे तुमच्या 11व्या घरावर 6 ग्रहांचा प्रभाव असल्याने तुमचे उत्पन्न एकापेक्षा जास्त स्रोतांमधून येईल. तुम्ही जे काही काम कराल ते तुम्हाला आर्थिक लाभ देईल. जर तुम्ही इतरत्र गुंतवणूक केली असेल तर तिथूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बचत योजना किंवा चिट फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर तिथूनही पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही अनपेक्षित लाभ देखील मिळू शकतात. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असले तरी ते परत येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे महिन्याचा पहिला भाग तुम्हाला प्रत्येक प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा 13 तारखेला शुक्र, 14 तारखेला रवी, 16 तारखेला मंगळ आणि 17 तारखेला बुध तुमच्या 12व्या घरात प्रवेश करतील, तेव्हा 12व्या घरात असलेल्या या 4 ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा समस्या वाढू शकतात आणि आर्थिक आव्हाने उद्भवू शकतात. तसेच गुरु आणि शनीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला पैसे मिळत राहतील आणि काही पैसे परदेशातूनही येऊ शकतात. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत असाल किंवा त्यांच्याशी संबंधित असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. आरोग्य. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर महिन्याच्या सुरुवातीला आरोग्य समस्याच्या तुलनेने दुर्मिळ असतील. तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात ते वाढू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला 5व्या भावावर 5 ग्रहांचा प्रभाव असल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला अपचन, पचन समस्या आणि आम्लता यासारख्या समस्या येऊ शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 12व्या भावात जातील आणि ते सर्व 6व्या भावात दृष्टिक्षेप करतील. पोट, मोठे आतडे, डोळे आणि पाय यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुमच्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्या. थोडीशी निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पडू शकते, म्हणून नियंत्रण ठेवा आणि शिस्तबद्ध जीवन जगा. राहू तुमच्या राशीत असेल, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात अडचण येईल. तुम्ही बाहेरचे अन्न जास्त खाण्यास प्राधान्य द्याल, ज्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. म्हणून तुमच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल. प्रेम आणि विवाह. तुमच्या प्रेम संबंधाचा विचार केला तर हा महिना चढ उताराने भरलेला असू शकतो. गुरुग्रह 5व्या घरात वक्री असतील आणि पंचम स्वामी बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात असतील. यामुळे तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात पुढे जाल. तुमच्या प्रियकराकडे तुम्हाला कल वाढेल आणि परस्पर प्रेम वाढेल.
तुम्ही एकत्र सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहाल आणि एकमेकांना पुरेसा वेळ द्याल. तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याचा आनंद मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते चांगले राहील. तसेच वेळोवेळी काही मतभेद उद्भवू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 12व्या घरात जातील. गुरुग्रहाचा प्रभाव 5व्या घरात असल्याने तुम्ही तुमचे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि याचाच तुम्हाला फायदा होईल. तुमचा प्रियकर तुमच्या जवळ येईल आणि तुमचे नातेसंबंध सुधारेल. तुम्ही तुमचे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचा प्रियकर तुमच्या जवळ येईल आणि तुमचे नाते सुधारेल. या महिन्यात विवाहित जोडप्यांसाठी काही कठीण आव्हाने येऊ शकतात, कारण केतू संपूर्ण महिना 7व्या घरात असेल. 7व्या घरातून 8व्या घरात शनी स्थित असेल आणि 7व्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात आणि महिन्याच्या उत्तरार्धात 14 तारखेपासून तुमच्या 12व्या घरात जाईल. यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात अशांतता आणि संघर्ष निर्माण होतील. या महिन्यात तुमच्या जोडीदारालाही आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, म्हणून त्यांची काळजी घ्या. तसेच एकत्रितपणे तुम्ही पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. एकमेकांचा आदर करा आणि एकमेकांचे महत्त्व समजून घ्या. कौटुंबिक जीवन. तुमच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करता संपूर्ण महिना शनी 2ऱ्या घरात असेल. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ 11व्या घरातून 2ऱ्या घरातही दृष्टी ठेवेल आणि 2ऱ्या घराचा स्वामी गुरु संपूर्ण महिन्यात तुमच्या 5व्या घरात वक्री राहील. महिन्याच्या सुरुवातीला मंगळाची दृष्टी त्याच्यावर असेल, ज्यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये काही संघर्ष होऊ शकतात. काही वाद देखील उद्भवू शकतात. तुमच्या राशीत राहूची उपस्थिती देखील गोंधळ निर्माण करू शकते, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेणे कठीण जाऊ शकते. म्हणून तुमच्या इच्छा बाजूला ठेवा आणि उजव्यांना पाठिंबा द्या आणि घरातील समस्या सोडवण्यास हातभार लावा. 2ऱ्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि बुध यांच्यासोबत 11व्या घरात असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे 13 तारखेपासून तुमच्या 12व्या घरात जाईल. यामुळे कुटुंबात काही प्रमाणात सुसंवाद वाढेल. कुटुंबात मालमत्ता खरेदी आणि विक्री होण्याची शक्यता देखील असू शकते. परदेशातून कुटुंबात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात तुमच्या भावंडाशी तुमचे संबंध अनुकूल राहतील. ते तुम्हाला आर्थिक मदत करतील आणि आर्थिक बाबीमध्ये योग्य सल्ला देतील. आवश्यक असल्यास ते आर्थिक मदत देखील करतील. परंतु महिन्याच्या उत्तरार्धात ते परदेशात जाण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला काही काळ त्यांच्यापासून दूर वाटू शकते, परंतु त्यांच्यावरील तुमचे प्रेम वाढेल. उपाय आहेत. शनिवारी तुम्ही शनी चालीसाचे पठण करावे. बुधवारी गाय मातेला हिरवा चारा खाऊ घालावा. शुक्रवारी लहान मुलींचे पाय स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. माता महालक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.